श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, गरिबीने अतिशय कंटाळलेले आहात. गरिबी पाठ सोडत नाही, रात्रंदिवस कष्ट करतोय तरीही लक्ष्मी स्थिर होत नाही. पैसा भरपूर येतोय, अगदी घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण कमवतात, पण लक्ष्मी ही चंचल स्वरूपाची आहे आणि लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. तर यासाठी काय करायचं? त्याचप्रमाणे शत्रू इतके वाढत चाललेले आहेत की आज जे मित्र होते तेही आजच्या क्षणाला शत्रू झालेले आहेत. अगदी एका ताटात जेवणारे तेही शत्रू होऊन बसलेले आहेत. मित्रपरिवार म्हणा, शेजारी पाजारी म्हणा किंवा नातासंबंधातील लोक म्हणा, सगळेच जण शत्रुत्वाच्या भावनेने आपल्याकडे पाहतात. भले आपण एखाद्या म्हणजे मैत्रीच्या भावनेने त्यांच्याकडे जातो किंवा रिलेशन जोडण्यासाठी त्यांच्याजवळ जातो, पण ते अक्षरशः प्रत्येक वेळेस आपल्याकडं हे निगेटिव्ह भावनेनेच पाहतात किंवा नकारात्मकतेनेच पाहतात. आपण फ्रेंडशिप बनवण्यासाठी जातो आणि ही लोक शत्रुत्व कसं निभावता येईल किंवा ते कसं पूर पाडता येईल, एखादा बदला जसा असतो तो बदला कसा पूर्ण करता येईल या भावनेने आपल्याकडे पाहत असतात आणि आपल्याला हे नको असतं. तर हे सर्व दूर करण्यासाठी जे शत्रू त्रास देतात, ती शत्रू जी पीडा आहे ती खूप वाढत चाललेली आहे आणि मित्र परिवार हा कमी होत चाललेला आहे. काय घडतं हे कळत नाही. घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाही किंवा पैसा येण्याचे मार्ग सर्व बंद झालेले आहेत. अगदी नको नको झालेले आहे. जे काही लोन घेऊन, कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय चालू केलेले आहेत तेही व्यवस्थित अशी चालत नाही. घरामध्ये खायलाही अन्न राहिलेलं नाही. ज्या घरामध्ये लक्ष्मी माता खळखळून हसत होती, लक्ष्मी माता आपल्या घरात पाणी भरत होती, अन्नपूर्ण माता आपल्यावरती प्रसन्न होती, त्या घरावरती आज काहीतरी कोपले, काहीतरी झाले, काय घडलंय हे काही कळत नाही. कोणाची नजर लागली, कोणती बाधा झालेली आहे, का कोणी काही बांधी केली हे काही कळत नाही. त्या सर्वावरती एकदम जालिम असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जालिम अशी सेवा तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे. आता पहा, ज्या महिला भगिनींना विटाळ, सुतक किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी शुक्ल पक्षातील हा शुक्रवार सोडून द्या. पुढचा शुक्रवार जरी पकडला तरी चालतं. महिन्यामध्ये 2 पक्ष असतात हे आपल्याला माहिती आहे, एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्ष. तर शुक्ल पक्षामध्ये जे काही उपाय केले जातात ते या उपायांना अनन्यसाधारण असं महत्त्व असते. म्हणून आपल्याला जे काही सेवा किंवा जे काही उपाय किंवा तोडगे जे काही करायचे आहेत तर ते तोडगे किंवा तांत्रिक उपाय हे आपण शुक्ल पक्षामध्येच करतो. कॅलेंडरमध्ये व्यवस्थित 5 शुक्ल पक्ष कधी आहे तिथं नमूद केलेलं असतं, तर त्यानुसार तुम्ही शुक्ल पक्षातील शुक्रवारी हा उपाय करा. उपाय काय करायचा आहे? ज्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे, ज्या शुक्रवारी, त्यावेळेस स्वच्छ अशी आंघोळ करायची. आंघोळ करून तुमच्या देवघराच्या समोर बसायचं. जी हळद आपण देवघरामध्ये वापरतो ती हळद थोडीशी एका छोट्याशा बाउलमध्ये घ्या, वाटीत घ्या आणि थोडी हळद घेऊन त्यामध्ये गुलाबजल टाका. गुलाबजल नसेल तर गंगाजल असेल, गंगाजल टाका. गंगाजल किंवा गुलाबजलही नसेल तर साधं आपल्या जे पिण्याचं पाणी वगैरे आहे ते जरी थोडंसं टाकलं तरी चालेल. त्याची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्या. घट्ट असं पेस्ट बनवल्याच्या नंतर ही पेस्ट तुम्हाला तुमच्या नाभीभोवती लावायची आहे. नाभी म्हणजे आपली जी बेंबी आहे, ह्या बेंबीभोवती आपल्याला काय करायचं आहे? आता समजा ही बेंबी आहे, त्या बेंबीभोवती तुम्हाला ही जी पेस्ट आहे ही लावायची आहे. आता ही बेंबीभोवतीच का लावायची, बेंबीलाच का लावायची, तर याचंही कारण आहे. बेंबीच्या ठिकाणी आपलं जे मणिपूर चक्र आहे ते असतं. मणिपूर चक्र म्हणजे या ठिकाणी आपले भगवान विष्णू, भगवान शनिदेव, त्याचप्रमाणे माता लक्ष्मी वास करत असते. आणि ज्यावेळेस आपलं हे चक्र बिघडलेलं असतं त्यावेळेस आपलं जे काही धनचक्र आहे किंवा जे काही लक्ष्मी येण्याचे मार्ग आहे किंवा जो काही उद्योग व्यवसाय आहे, जो काही पैसा येण्याचा मार्ग आहे तो बंद झालेला असतो किंवा विस्कळीत झालेला असतो. तर हा पूर्ववत करण्यासाठी, हे मणिपूर चक्र पूर्ववत प्रभावी करण्यासाठी किंवा याचं प्राबल्य किंवा याची शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करताना पुन्हा सांगते, मनोभावी करा, मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा. जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल तर तुम्हाला पुन्हा सांगते उपायाची काहीच फरक जाणवणार नाही. कारण कसं असतं, काही लोकांचं असं असतं, उपाय करण्याच्या आधीच मनामध्ये असेल तरी बाबा रे, हा जर उपाय केला तर खरंच असं होईल का, तो उपाय केला तर खरंच तसं होईल का, ही सेवा केल्याने खरंच असं होईल का? हो, असं होतं. कारण कसं आहे, ज्यावेळेस आपण कर्म करतो, कर्माबरोबर ज्यावेळेस आपल्याला नशिबाची, देवतांची साथ भेटते त्यावेळेस आपण जे काही कर्म करत असतो हे कर्म अधिक प्रभावीपणे पार पडतं. अधिक जे काही कर्म करतो त्याला काय होतं, नशिबाची साथ मिळाल्यामुळे त्याचं जे काही गती आहे ही चौपट गतीने वाढते. म्हणून आपल्याला उपाय करताना मनोभावे पॉझिटिव्हली करायचे आहे. मनामध्ये निगेटिव्हिटी करून तुम्ही
पहा, कोणतेही कार्य मनामध्ये निगेटिव्हिटी करून करा बरं, कोणतेच कार्य तुमचं सफल होणार नाही. अगदी देवपूजाच नाही तर कोणतंही कार्य करा, अगदी उद्योग व्यवसाय पण निगेटिव्हिटी ठेवून करा की बाबा रे खरंच मी आता हा उद्योग टाकतोय, खरंच एवढा पैसा गुंतवतोय, खरंच मला यशात यश येईल का. असं जर आलं ना तर 8 दिवस व्यवसाय चालतो, 9व्या दिवशी आपल्याला असं वाटतं बाबा रे माझ्या मनाने मला सांगितलं होतं आणि मी उगाचच चालू केलं असं वाटतं. तेच तुम्ही पॉझिटिव्हली चालू करा बरं की बाबा मी करणारच आहे, मी करू शकतो, मी आय कॅन डू इट. असं जर तुम्ही जर म्हणलं तर निश्चितपणे तुम्हाला काय होतं, 8 दिवस धंदा चालला, 9व्या दिवशी जर तुम्हाला असं गिराईक वगैरे जर कमी वाटलं तर तुम्ही 9व्या दिवशी म्हणता काही नाही, आज नाही ना उद्या मला निश्चित येणार आहे, स्वामी मला भरभरून देणार आहे. ही पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये पाहिजे आणि ज्या व्यक्तीमध्ये ही पॉझिटिव्हिटी असते त्याच्या जीवनामध्ये कधीही काही कमी पडत नाही. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे. तर तुम्हाला हे जे आहे हे तुम्हाला पुन्हा सांगते, शुक्ल पक्षातील शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता किती शुक्रवार करायचा तर तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही 11 शुक्रवार करा किंवा 11 शुक्रवार करा, 5 शुक्रवार करा, 7 करा, 9 करा, फक्त विषम संख्येमध्ये तुम्हाला शुक्रवार करायचे आहेत. पहा, तुम्हाला खूप सारा बदल जाणवेल. अगदी ज्या शुक्रवारपासून स्टार्ट केलेला आहे त्या शुक्रवारपासून तुम्हाला बदल जाणवेल. हा झाला पहिला उपाय, आपलं मणिपूर चक्र पुन्हा प्रभावी करण्यासाठीचा हा उपाय आहे. दुसरा जो उपाय किंवा दुसरी जी सेवा सांगणार आहे, या सेवेसाठी तुम्हाला लागणार आहे काळी हळद किंवा काळं हळकुंड जरी घेतलं तरीही चालेल. हळदीचे भरपूर प्रकार आहेत, लाल हळद भेटते, पिवळी हळद भेटते, त्याचप्रमाणे काळी हळद भेटते, म्हणजे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला जे माहिती असतील ते प्रकार मला कमेंट्समध्ये निश्चित सांगा, पण मला हे 3 प्रकार तर मला माहिती आहे. तर या हळदींमधील आपल्याला जी काळी हळद आहे ही घ्यायची आहे. काळी हळद निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी किंवा अवलक्ष्मी दूर करण्यासाठी, लक्ष्मी माता खेचण्यासाठी, लक्ष्मी माता अट्रॅक्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. म्हणून आपल्याला काळ्या हळदीचा एक तुकडा घ्यायचा आहे. छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल. बाजारात पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल. तर एवढा तुकडा घ्यायचा आहे. पूजेच्या साहित्याच्या दुकानात गेलाच आहात तर तिथनं तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाची छोटीशी पोटली भेटेल, ती पोटली आणायची आहे. समजा पोटली नसेल आणली तर छोटासा घरी कपडा घ्या, तो कपडा व्यवस्थित शिवून घ्या, त्याची पोटली तयार करा किंवा फक्त कपडा जरी घेतला तरीही चालेल, काही हरकत नाही. छोटासा घ्यायचा आहे, आपल्या तळहाता एवढा घेतला तरीही चालेल. तो कपडा घ्या. तो कपडा घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्याच्या नंतरनं मिरी राहिली, काळी मिरी, जी आपल्या मसाल्याच्या साहित्यामध्ये आपल्याला जी काळी मिरी भेटते, मी फोटो देईल तुम्हाला. जी काळी मिरी भेटते सर्वांनाच माहिती आहे, फोटो द्यायची गरज नाही, मला माहिती आहे. तर जी काळी मिरी भेटते ही अख्खी काळी मिरी घ्यायची आहे. तुटलेली फुटलेली घेऊ नका, अख्ख्या 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहे. 7 घ्या, 9 घ्या, 11 घ्या, फक्त विषम प्रमाणामध्ये, विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. कारण तर मला सर्वांना माहिती आहे काळी मिरी जी आहे ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं काम, पैसा खेचण्याचं काम, धन खेचण्याचं काम ही काळी मिरी करते. म्हणून आपल्याला विषम प्रमाणामध्ये 7, 9, 11 तुमच्या इच्छेनुसार 5 जरी घेतल्या तरी चालतील. 5, 7, 9, 11 अशा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 7, 5, 11, 9 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. हे घेऊन, हे सगळं साहित्य घेऊन देवघराच्या समोर बसा, स्वच्छ आसन टाका, एक दिवा प्रज्वलित करून घ्या, दिवा लावून घ्या, म्हणजे धूप अगरबत्ती तीही लावून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये जी तुम्ही पोटली आणली आहे ती पोटली ठेवायची. त्या पोटलीमध्ये प्रथम जे काळी हळद म्हणजे काळं हळकुंड आहे, आमच्याकडे हळकुंड म्हणतात, जे काळं हळकुंड आहे ते हळकुंड घ्यायचं, ते हळकुंड ठेवायचं. नंतरनं त्या 7 काळ्या मिऱ्या किंवा तुम्ही ज्या जितक्या घेतलेल्या आहेत त्या मिऱ्या टाकायच्या आहेत. नंतर ती जी पोटली आहे, पोटलीला वरती नाडी असते, नाडीने पॅक करून टाकायची. जर पोटली नसेल घेतली, कपडा घेतला असेल तर कपड्यामध्ये हळकुंड ठेवा, त्या मिऱ्या ठेवा आणि मिऱ्यात ठेवून तुम्हाला काय करायचं आहे, त्याची पोटली बनवायची आहे. ही पोटली तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळ ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही कोणतेही डील करण्यासाठी, कोणत्याही कामासाठी किंवा नोकरीच्या ठिकाणी जात असाल, इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जात असाल, तुमचा जिथे उद्योग व्यवसाय आहे त्या ठिकाणी जात असाल, रोज तुम्हाला ही पोटली तुमच्या जवळ ठेवायची आहे. आणि निश्चित मला सांगा, ही पोटली जवळ ठेवल्याच्या नंतर काय होणार आहे तर मी सांगते. तुमचे जे कोणी शत्रू आहे ते शत्रू मित्र होणार आहे. जी शत्रू पीडा तुम्हाला होती, शत्रू पीडा राहणार नाही. अगदी ज्या लोकांनी नको नको केलेलं होतं ती लोक तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील, तुमच्या मागे पुढे फिरतील, तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील आणि म्हणतील की बाबा रे तुझ्या जीवनामध्ये असं काय झालं ते आम्हालाही सांग, तू आम्ही म्हणजे चुकलो, आमची चुकी झाली, आम्ही असं करायला नको होतो, आम्ही तसं करायला नको होतं, म्हणजे अगदी तुमच्या मागे पुढे इतके फिरतील, तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तडफडतील. अशी ही पोटली आहे. आता ही पोटली किती दिवस जवळ ठेवायची तर पहा,
ही पोटली तुम्ही किती पण दिवस जवळ ठेवू शकता, पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ह्या पोटलीचा जो काही इफेक्ट आहे हा कमी कमी होत चाललेला आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ही पोटली निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या आणि पुन्हा नवीन पोटली करून सोबत ठेवा तरीही चालेल. आता हळदीचा उपाय जो मी सांगितला, जो नाभीभोवती हळद लावायची तो जो उपाय सांगितला, त्यातलं एक सांगायचं असं की तुम्ही नाभीभोवती हळदीचा लेप लावल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, ते दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास रोखून ठेवायचा आणि नंतर ना हळूहळू सोडायचा. पुन्हा दाखवते. दीर्घ श्वास घ्यायचा, तो रोखून ठेवायचा आणि हळूहळू पुन्हा तो नाकानेच सोडायचा आहे. श्वास घेतल्याच्या नंतर तोंड बंद ठेवायचं आणि नाकाने श्वास हळूहळू सोडायचा आहे. पहा, आपल्या बेंबीवरती त्याचा दाब किंवा जोर आला पाहिजे, या पद्धतीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. मी करून दाखवते, व्यवस्थित पहा. हे तुम्हाला कमीत कमी 5 वेळा, जास्तीत जास्त 11 वेळा तुम्हाला या प्रकारे करायचं आहे. या प्रकारे केल्यामुळं काय होतं, आपले जे मणिपूर चक्र आहे हे पुन्हा पूर्ववत व्हायला मदत होती आणि आपले जे काही ते मणिपूर चक्र बिघडलेलं होतं ही त्याची स्थिती सुधारण्यास मदत होती. म्हणून हा श्वास दीर्घ श्वास घेऊन हळूहळू हळूहळू आपल्याला तो नाकाने सोडायचा आहे. पहा, करून पहा. असं केल्याने काय होतं, आपली जी नाभी आहे त्या नाभीवरती बेंबीवरती थोडासा जोर येतो आणि त्यामुळे आपले जे काही चक्र बिघडलेलं होतं ते चक्र पूर्ववत व्हायला मदत होते. आपलं सर्वात महत्त्वाचं धनप्राप्तीचं किंवा लक्ष्मी प्राप्तीचं जे मणिपूर यंत्र आहे हे आपल्या बेंबीच्या ठिकाणी असतं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आईची आणि बाळाची नाळ सुद्धा आपल्या बेंबीपासूनच जोडलेली असते. म्हणून बेंबीपासूनच आपलं पूर्ण शरीर बनलेलं आहे, सर्व काही आपलं बेंबीपासूनच आहे. म्हणून आपल्याला हा उपाय, ही हळदीचा लेप आपल्याला बेंबीभोवतीच लावायचा आहे. तर पहा, पुन्हा सांगते, बेंबीभोवती शनी भगवान, त्याचप्रमाणे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी माता वास करत असते. म्हणून आणि ह्या सर्वांना हळद अतिशय प्रिय आहे, म्हणून हा हळदीचा उपाय आहे. तर पहा, खूप छान असे मी तुम्हाला 2 उपाय सांगितलेले आहेत. निश्चित पॉझिटिव्ह मनाने करा. याचे काय इफेक्ट होतात हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. बहुतेक जणांच्या कमेंट्स येत आहेत की ताई, जे काही उपाय सांगितले ते आम्ही करत आहोत, आम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवत आहे. तुम्ही करा, पॉझिटिव्ह मनाने करा, निश्चित तुम्हालाही छान वाटेल आणि तुमच्याही जीवनामध्ये भरपूर असे बदल घडतील. फक्त बदल घडलेले निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला, जेणेकरून व्हिडिओ बनवायला छान वाटतं, नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही छान वाटतं. तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.